पीओपी किंवा ऑफिसवरून आम्ही केसेस टाकलेले आहे, त्याचा प्रत्युत्तर आम्हाला काही मिळालेलं नाहीये आणि आम्हाला हे माहिती मिळते की कामगारांसाठी कुठला न्याय नाहीये। मग कामगारांसाठी न्याय नाही तर मग हक्क मागायला कोणाला पाहिजे? आम्हाला कामगाराला न्याय देईल कोण? कामगारांसाठी अशी कोणती कलम बनलेली आहे किंवा असं कोणतं स्पॉट बनलेलं आहे की भैया जेणेकरून त्या कामगाराला आपली स्वतःची जॉब वाटण्यासाठी शुक्रवारसाठी त्याला एक कुठे न्याय भेटणार म्हणून आम्ही कोणाकडेही गेलो ना तर कोणी न्याय द्यायला तयार नाहीये। आज आम्ही जो उपोषण करत आहे हा उपोषण आमच्या बायको पोरांना घेऊन आम्ही रस्त्यावर बसणार आहे येणाऱ्या काळामध्ये। यासाठी बसणार आहे कारण आम्ही याच्या अगोदर सुद्धा काही युनियनचे लोक आदरविनंदा बसले होते साखळी उपोषण म्हणून, काही भेटलं नाही त्यांना। काही लोकांनी पैसे घेऊन बँकेच्या पेपर निघून गेलो, पण आज आम्ही ज्यावेळेस आम्ही आपल्या हातात धोरण पकडलं बँक आम्हाला डायरेक्ट काढून फेकायची धमकी देत आहे। आज आमच्यासोबत इथे निलेश चिंचवाड म्हणून सुद्धा आलेले आहेत, त्यांना पण डायरेक्ट बँक काढून फेकायची धमकी देत आहे, कुठेही ट्रान्सफर करतात, ज्यांना जसं वाटते कंपनीच्या हिशोबाने करत आहे। म्हणजे ही सगळ्या गोष्टीची मनमानी सुरू आहे। कामगारांनी न्याय कोण देणार? कामगारांसाठी कुठेतरी अधिकार पडणार, केंद्र सरकारने अधिकार द्यायला पाहिजे ना। केंद्र सरकार म्हणते की आम्ही कामगारांसाठी हे काढलंय ते काढलंय, कुठल्या अँगलने काढलेलं आहे? आम्ही कमिशनर साहेबांकडे गेलो, आता मुंबईला आमची केस सुरू आहे अनफेअर लेबर प्रॅक्टिसची। ते केस आमच्या बाजूला लागून बँक बोलले की आम्हाला तुम्ही सिद्ध करून द्या, तो आम्ही आमची एम्प्लॉय आम्ही सिद्ध केलं। बँक बोलले का तुम्ही सेंट्रल मध्ये येतात ते आम्हाला सिद्ध करून द्या, आम्ही ते सिद्ध केलं। कारण की बँक म्हणते की तुम्ही स्टेट मध्ये येतात, स्टेटच्या हिशोबाने तुम्हाला वेजेस बरोबर आहे। काय वेजेस बरोबर आहे? आम्ही त्यांना म्हटलं आम्ही सेंटर आतापर्यंत जे वेजेस भेटत होते हे सगळे सेंटरच्या हिशोबाने भेटत होते। आता का ते स्टेटवरती आलेले आहे? कारण की काही लोकांनी ते स्टेटचे वेजेस सेंटरचे वेजेस स्टेटवर घेतलं, बँकेसोबत गैरफसवणूक करून सगळ्या गोष्टी करून। मी एक कामगार आहे, कामगारांसाठी न्याय कोणता बनलेला आहे? आम्ही जो आज उपोषण करत आहे हा उपोषण आमच्या नाही, आमच्या बायका पोरांसाठी उपोषण करत आहे, कारण आम्हाला घर चालवायचं आहे। आमचे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही बँकेकडे गेलो, कमिशनर साहेबांकडे गेलो, लेबरकडे गेलो, पीओपी किंवा ऑफिसवरून आम्ही केसेस टाकलेले आहे, त्याचा प्रत्युत्तर आम्हाला काही मिळालेलं नाहीये आणि आम्हाला हे माहिती मिळते की कामगारांसाठी कुठला न्याय नाहीये। मग कामगारांसाठी न्याय नाही तर मग हक्क मागायला कोणाला पाहिजे? आम्हाला कामगारांना न्याय देईल कोण? कामगारांसाठी अशी कोणती कलम बनलेली आहे किंवा असं कोणतं स्पॉट बनलेलं आहे की भैया जेणेकरून त्या कामगाराला आपली स्वतःची जॉब वाटण्यासाठी शुक्रवारसाठी त्याला एक कुठे न्याय भेटणार म्हणून आम्ही कोणाकडेही गेलो ना तर कोणी न्याय द्यायला तयार नाहीये। आज आम्ही जो उपोषण करत आहे हा उपोषण आमच्या बायको पोरांना घेऊन आम्ही रस्त्यावर बसणार आहे येणाऱ्या काळामध्ये। यासाठी बसणार आहे कारण आम्ही याच्या अगोदर सुद्धा काही युनियनचे लोक आदरविनंदा बसले होते साखळी उपोषण म्हणून, काही भेटलं नाही त्यांना। काही लोकांनी पैसे घेऊन बँकेच्या पेपर निघून गेलो, पण आज आम्ही ज्यावेळेस आम्ही आपल्या हातात धोरण पकडलं